पुण्यसुद्धा बंधन आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कधी असा विचार केला का की तुमची चांगुलपणाही तुमच्या मुक्तीच्या मार्गात अडथळा ठरू शकते? कल्पना करा, तुमच्या पायात लोखंडाच्या साखळ्या आहेत आणि तुम्ही त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहात. पण अचानक कोणी येतं आणि त्या साखळ्या काढून तुमच्या पायात सोन्याच्या बेड्या घालून जातं. आता त्या सुंदर दिसतात, पण एक प्रश्न आहे, तुम्ही अजूनही अडकलेले आहात का? नाही. मित्रांनो, महर्षी अष्टावक्र यांचं उत्तर धक्कादायक आहे. ते म्हणतात, पाप आणि पुण्य दोन्ही बंधन आहेत. आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं, पाप टाळा, पुण्य कमवा. पण अष्टावक्र म्हणतात, मी पुण्य करतोय हा विचारसुद्धा तुम्हाला बांधून ठेवतो, म्हणजेच बंधनात बांधून ठेवतो. एकदा राजा जनकांनी अष्टावक्रांना विचारलं, मला ज्ञान कसं मिळेल, मला मुक्ती कशी मिळेल? आता अपेक्षा काय होती? काही नियम, काही साधना, काही कठीण मार्ग. पण अष्टावक्रांनी जे सांगितलं ते सगळं उलटं होतं. ते म्हणाले, जर तुला मुक्ती हवी असेल तर सर्वप्रथम कर्ता होण्याचा विचार कर, म्हणजेच विचार सोड. आता थोडं रिअल लाईफमधलं उदाहरण घेऊन बघू. जेव्हा तू कुणाला मदत करतोस किंवा काही चांगलं काम करतोस, तुला आतून एक सुख मिळतं, एक सॅटिस्फॅक्शन. हेच डोपामाइन आहे. तुझा मेंदू म्हणतो, हे परत कर, तुला छान वाटेल. मग हळूहळू तू चांगलं काम करणं सुरू ठेवतोस. पण कारण बदलतं. तू मदत करत नाहीस, तू फिलिंगसाठी काम करतोस. इथेच सबटल ट्रॅप सुरू होतो. पाप केलेस गिल्टमध्ये अडकतोस, पुण्य केलेस अहंकारात अडकतोस. दोन्ही वेळेस तुला मजबूत करतोस, मी वाईट आहे, मी चांगला आहे. दोन्ही आयडेंटिटी आहेत आणि दोन्ही बंधन आहेत. अष्टावक्र सांगतात, तू शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू फक्त साक्षी आहेस. सगळं घडतंय पण तू करत नाहीस. शरीर काम करतंय पण मन विचार करतंय. पण तू फक्त पाहतोयस. एक उदाहरण बघू आपण. आकाशात धूर दिसतो, पण आकाशात कधीच मळकट होत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातही कितीही घटना घडल्या, तू कितीही चुका केल्या किंवा कितीही पुण्य केले, तुझं खरं स्वरूप कधीच बदलत नाही. आपल्या सगळ्या समस्येचे मूळ एकच आहे, मी करतोय हा विचार. हा विचारच अहंकार तयार करतो आणि तोच आपल्याला जन्ममरणाच्या चक्रात अडकवतो. अष्टावक्र म्हणतात, हा विचारच एक विषारी साप आहे. मुक्ती म्हणजे काय? वाईट सोडणं नाही, चांगलं करणं नाही. मुक्ती म्हणजे त्या दोन्हीपासून वर जाणं. ना पापाशी ओळख, ना पुण्याशी ओळख, फक्त साक्षीभाव. जेव्हा तू हे ओळखतोस की तू काहीच करत नाहीस, सगळं घडतंय, तेव्हा एक वेगळीच शांती येते. ना गिल्ट, ना अहंकार, ना भीती, ना अपेक्षा, फक्त शांतता. जेव्हा मी संपतो तेव्हाच खरी मुक्ती सुरू होते. तू आधीपासून मुक्त आहेस, फक्त तुला ते ओळखायचं आहे. तू समुद्र आहेस आणि हे सगळं जग फक्त एक लहर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.